भारताला लाभलेला सांस्कृतिक आणि स्थापत्यशास्त्राचा इतिहास हा फार प्राचीन असून त्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी आणि रंजक इतिहास तुम्ही ऐकला असेलच। आपल्या देशात असंख्य मंदिरे आहेत, यातली बरीच मंदिरं तर मुघल काळात उद्ध्वस्त केली गेली, पण तरीही आजही या मंदिरांचा इतिहास आणि स्थापत्यशास्त्र आपण जपलंय। नुकतंच लोकसभा निवडणुकीदरम्यान अशाच एका लोकप्रिय मंदिराची चर्चा होऊ लागली, ते म्हणजे जगन्नाथ स्वामी मंदिर आणि तिथलं रत्नभांडार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या मंदिरातील रत्नभांडाराच्या हरवलेल्या चाव्यांचा मुद्दा पुन्हा उचलून धरला। जर ओडिसामध्ये भाजपा सरकार आलं तर या रत्नभांडारांच्या चाव्यांमागील रहस्य उघडकीस येईल, असंही भाष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। हे जगन्नाथ स्वामी मंदिर आणि त्याच्या रत्नभांडाराचा नेमका इतिहास काय? मोदींनी यावेळी निवडणुकीदरम्यान हा मुद्दा का उचलला होता, याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। स्वामी जगन्नाथ मंदिर हे 12व्या शतकात निर्माण झालं होतं। याच मंदिरात एक रत्नभांडार आहे, ज्यात जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांची आभूषणं ठेवलेली आहेत। ही आभूषणं फार जुनी आणि अत्यंत मौल्यवान तर आहेतच, याबरोबरच या रत्नभांडारात अरबो रुपयांचा खजाना दडला असल्याचंही बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे। हे रत्नभांडार 2 भागात विभागलेलं आहे। बाहेरील रत्नभांडार हे 39 वर्षापूर्वीच उघडण्यात आलं होतं आणि यातच देवाची बरीच आभूषणे हाती लागली होती। याहून बरीच मौल्यवान आभूषणं किंवा दागिने आतल्या रत्नभांडारात असून त्याची चावी बऱ्याच वर्षांपासून गायब असल्याचं सांगितलं जातं। 1985 साली हे रत्नभांडार शेवटचं उघडलं होतं। त्यानंतर 2018 मध्ये ओडिसा सरकारने हे रत्नभांडार उघडायचे आदेश दिले होते, पण चावी गायब असल्याची सबब देऊन त्यावेळी ते उघडता आलं नाही। जगन्नाथ मंदिराशी ओडिसाच्या लोकांचं एक भावनिक नातं आहे आणि याचाच वापर करून यंदा निवडणुकीमध्ये सुद्धा या रत्नभांडाराचा उल्लेख केला गेला। या रत्नभांडारात ओडिसाच्या राजाकडून दान केलेले पैसे आणि दागदागिन्यांनी भरलेला खजिना आहे। त्या काळचे राजा युद्धात विजय मिळवल्यानंतर स्वामी जगन्नाथ यांचं दर्शन घेण्यास जात असत आणि रत्न दान करत। जेव्हा बाहेरील रत्नभांडार उघडलं गेलं तेव्हा त्यात 12,000 पेक्षा अधिक दागदागिने सापडले, जे रत्नजडित होते। दरवर्षी रथयात्रेच्या दिवशी हे बाहेरील रत्नभांडार उघडलं जातं। यावर्षी 7 जुलै रोजीच्या रथयात्रेदरम्यान पुन्हा हे भांडार उघडलं जाईल, पण आतलं रत्नभांडार गेल्या 46 वर्षांपासून उघडलेलं नाही। भारतात अशी बरीच मंदिरं आहेत ज्यांच्या आवारात अशी बरीच रहस्य दडलेली आहेत। केरळच्या पद्मनाभ मंदिराच्या तळघराचाही असाच थक्क करणारा इतिहास आपल्याला ठाऊक असेलच। या तळघरात 7 दरवाजे आहेत, ज्यापैकी 6 दरवाजे जेव्हा 2011 मध्ये उघडले गेले तेव्हा समोर आलेल्या भव्य दिव्य मूर्त्या, दागिने आणि मौल्यवान वस्तू पाहून कित्येकांचे डोळे पांढरे झाले। या खजिन्याची किंमत तब्बल $22 अरब असल्याचं समोर आलं होतं। अद्याप या तळघरातील एक दरवाजा अजून उघडलेला नाहीये। त्या दरवाजाची रक्षा 2 नाग करतात असं मानलं जातं। इतकंच नव्हे तर तो दरवाजा उघडल्यास विनाश होईल अशी आख्यायिका तुम्ही ऐकली असेलच। आता भाजपाचं सरकार ओडिसामध्ये आल्यास खरंच जगन्नाथ स्वामी मंदिराच्या रत्नभांडारात नेमकं आणखी काय काय दडलंय याचा खुलासा होणार का, हे येणारी वेळच ठरवेल। अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।